तर जा लगेच फिल्डिंग साठी स्पार्टन स्ट्रायकर रायगड संघ शेवटची विनंती असेल फिल्डिंग साठी लगेच जायचंय. विनंती करेल खऱ्या अर्थाने पुण्याची शेवटची विनंती असेल स्पार्टन स्ट्रायकर रायगड संघाला की आपण क्षेत्ररक्षणासाठी उतरा. जो काही तुमचा निर्णय असेल लगेच निर्णयावर ठाम राहून आपण मैदानात जायचे. निलेश दादा वेळ लावू नका कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. कारण आयोजन मात्र अतिशय सुंदर आहे आणि या आयोजनामध्ये नियम सुद्धा तेवढेच चांगले आहेत. कारण की जे आमचे अंपायर्स आहेत त्यांचे सर्व नियम मात्र कठीण आहेत आणि त्या नियमावर तुम्हाला चालावं लागेल. क्वालिफाय असलेले तिन्ही अंपायर आतापर्यंत चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून झाली. कारण स्वतः अजून क्रिकेट ते खेळत आहेत आणि त्यांना सर्व नियम माहिती आहे. वेळेचं महत्त्व त्यांना सुद्धा माहिती आहे आणि त्यामुळे तुम्ही वेळेचं महत्त्व घ्या. कारण रायगड जिल्हा जर आपण पाहिला रायगड जिल्हा अख्खा वेळेवर मात्र चालतो आणि तुम्ही पाहू शकता की चांगले चांगले खेळाडू जे आता मैदानात चाललेत. काही खेळाडू रायगड उरण आपण बघतो की रायगडमधले खेळाडू आहेत. काही महाराष्ट्राचे बाहेरचे सुद्धा खेळाडू मात्र खेळतात आणि चांगली स्पर्धा या माध्यमातून आणि दोन संघ आता देखील चांगली लढत आता मात्र मैदानात खेळताना आपण बघणार आहोत. क्षेत्ररक्षणासाठी मात्र उतरतोय यावेळेस टॉस मात्र जिंकून स्पार्टन स्ट्रायकर रायगड संघ आणि बॅटिंगसाठी आमंत्रण केलं खाडेकर 11 रायगड संघाला. तर बघूया आपण क्षेत्ररक्षणासाठी मात्र संघ उतरलाय. निलेश परदेशीवर खरं त्यांनी मोठी जबाबदारी मात्र असेल आणि ती जबाबदारी मात्र घेऊन यावेळेस संघ मात्र तो उतरतोय. निलेश परदेशी हे मोठं नाव आहे खरं अर्थाने महाराष्ट्रामधील. कारण निलेश परदेशी यांच्या एका शब्दावर खरं अर्थाने प्रत्येक खेळाडू संघामध्ये दाखल होतो. तर थँक्यू. जाऊया पहिल्या सत्रासाठी. आम्हाला सांगतात की राहुल शिरसाट मात्र आता मायक्रोफोनवर येतील. धन्यवाद मयुरेश. तर तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी मात्र सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते. थॉमस डायस आणि त्याच बरोबर रायगड जिल्ह्यातील एक सुपरस्टार खेळाडू अर्थातच ओमकार पाटील देखील या ठिकाणी मात्र जरूर खऱ्या अर्थाने सज्ज देखील झाला फलंदाजीच्या मार्गावर. परंतु ज्या प्रकारे थॉमस डायस देखील ज्या प्रकारे मैदानामध्ये आलाय यंदाच्या हंगामाचा जर विचार केला द्रुही चषक गोरेगावच्या स्पर्धेमध्ये 18 षटकार या खेळाडूने लगावलेत. पंचांचा हिरवा कंदील देखील या ठिकाणी येतोय आणि त्याचबरोबर 3 सामन्यादरम्यान 150 धावा पूर्ण करून देखील मॅन ऑफ द सिरीजचा किताब देखील खेळाडू ठरलाय. तर गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज होईल. गोलंदाजीच्या मार्कवर ज्या प्रकारे रायगड विरुद्ध रायगड असा सामना देखील आहे. स्पार्टन स्ट्रायकर आणि त्याचबरोबर खाडेकर 11 वलप रायगड. तर रायगड विरुद्ध रायगड असा सामना असेल. गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज होईल केतन मेहर. या ठिकाणी मात्र जर पहिला चेंडू थॉमस डायस साठी होता परंतु रिव्हर्सचा अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न देखील झालाय परंतु तो प्रयत्न देखील असफल झालाय. एक मोठं नाव देखील आहे दहिसर मुंबई दहिसर या परिसरातील खेळाडू देखील आणि ज्या खेळाडूने देखील मोठमोठ्या स्पर्धा देखील अक्षरशः गाजवल्यात तो खेळाडू मात्र जर खेळपट्टीवर सज्ज होतोय. त्या ठिकाणी मात्र पुलरलिनचा चेंडू देखील होता. क्लासिकल नजाकन टेम्परामेंट तुम्ही पाहिलं आणि पंचांचा इशारा येतोय 4 धावांसाठी हा बेमिसाल चौकार. थँक्यू. तर तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे महाराष्ट्र राज्यामधील रायगड जिल्हा ही क्रिकेटची पंढरी देखील आहे. ज्या प्रकारे खेळाडू खेळतोय देखील थॉमस डायस नागपूरच्या स्पर्धेमध्ये देखील 35 चेंडूमध्ये 94 धावा या खेळाडूने लगावल्यात आणि तदनंतर संपूर्ण प्रेक्षकांची मन जिंकणारी एक मोठी स्पर्धा STCPL या स्पर्धेत देखील मोठा खेळ केलाय. या ठिकाणी मात्र स्कोअर कट करण्याचा प्रयत्न देखील होता. प्रयत्न देखील या ठिकाणी असफल झालाय. डॉट बॉलचा इशारा देखील आलाय. तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे 20 लाखाची STCPL या स्पर्धेमध्ये 16 चेंडूमध्ये 56 धावांचा खेळ देखील या खेळाडूने पूर्ण केल्यात आणि पूर्णपणे 2017 ते 2018
या ठिकाणी रिव्हर्स अटॅम्प लगावण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी मात्र जर पंचांनी बोट वरती केलं आणि या ठिकाणी मात्र थॉमस डायसला परतावं लागेल. ज्या प्रकारे रिव्हर्सचा फटका तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आबाद करतो, बर्बाद करतो. आणि या ठिकाणी प्रात्यक्षिक तुम्ही पाहिलं, नियंत्रण चुकली, नजर चुकली आणि असं प्रात्यक्षिक फलंदाज थॉमस डायस बाद होतोय. थँक्यू. तर तुम्ही पाहिलं असेल ज्या खेळाडूच्या दरम्यान अनेक अपेक्षा देखील होत्या थॉमस डायसच्या माध्यमातून, ज्या प्रकारे 2017-2018 मध्ये तब्बल 28 अर्धशतक या खेळाडूने लगावली होती, परंतु त्यात बेस्ट इनिंग देखील अपेक्षित होती. ज्या प्रकारे रायगड विरुद्ध रायगड सामना चालू आहे. फलंदाज तुम्ही पाहू शकाल संदीप पाटील उर्फ पप्पू, रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील खेळाडू आहे. सोनारी नगरीचा हिरा. या ठिकाणी मात्र पुलर लेनचा चेंडू होता, फटका बेमिस आलाय. चेंडू चालला एक षटकावर रिझनला. पप्पूच्या बॅट मधून या ठिकाणी 1 रन देखील कंप्लीट होते आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल 4 धावा देखील स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. ओमकार पाटील एक मोठं नाव देखील आहे, ज्या प्रकारे पनवेल तालुक्यातील मुरबी नगरीचा हिरा देखील आहे. तर 5 धावा धावफलकावर देखील लागल्यात. 5 लॉस ऑफ 1 विकेट. तुम्ही पाहू शकाल शेवटचा एक चेंडू अजून शिल्लक असेल या षटका दरम्यान. या ठिकाणी मात्र जर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न देखील होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येते. पॉईंट रिझनला दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील होईल आणि तोपर्यंत टीमची धावसंख्या देखील तुम्ही पाहू शकाल 6 धावा देखील या ठिकाणी मात्र जर पूर्ण देखील होत आहेत. आणि त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे एका षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या 1 गडी बाद 6 धावा धावफलकावर लागल्यात. 6 लॉस ऑफ 1 विकेट या प्रकारची धावसंख्या देखील धावफलकावर लागली जाते. तर तुम्ही एक इतिहास देखील पाहिला असेल, ज्या प्रकारे भारत देशाने पहिला विश्वचषक 1983 साली जिंकला होता. कर्णधार देखील होते कपिल देव. आणि ज्या कपिल देव सरांचा जर विचार केला 6 जून 1959चा जन्म देखील आहे. आणि 1983 साली मात्र सुवर्ण अक्षरामध्ये ज्या प्रकारे भारत देशाने विश्वचषक जिंकलाय कपिल देव सरांच्या नेतृत्वाखाली, सुवर्ण अक्षरामध्ये मात्र जर भारत देशाचं नाव देखील त्या ठिकाणी लिहिलं तुम्ही पाहू शकाल. परंतु गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज होते. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव निलेश दादा परदेशी एक मोठं नाव देखील आहे. परंतु या ठिकाणी समोर देखील तेवढाच ताकदीचा खेळाडू, रायगड जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध खेळाडू आणि ज्या खेळाडूच्या नावावर देखील कित्येक विक्रम देखील आहेत. आयुष्यामध्ये पॅडल स्वीप हा फटका देखील खऱ्या अर्थाने संपूर्ण प्रेक्षकांच्या मनामध्ये ताईत देखील आहे. ज्या प्रकारे ओमकार पाटील आपली दमखम दाखवत असतो, तर गोलंदाज निलेश दादा परदेशी या ठिकाणी मात्र पॅडल स्वीप लगावला, फेवरेट स्ट्रोक खेळला आणि या ठिकाणी मात्र स्वाभाविक खेळ केला जाते. ओमकार पाटीलच्या बॅट मधून निघालेला एक देखना नजाकत भरलेला 6 धावांसाठी षटकार. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल याला म्हणतात दबाव तंत्र, कारण की ज्या प्रकारे षटकार लगावल्यानंतर दबाव देखील होता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या दरम्यान क्रिकेटमध्ये फुटबॉल देखील तुम्ही पाहिलं असेल. आणि ज्या प्रकारे मयुरेश सर तुम्ही पाहिलं असेल या गोवा राज्यामध्ये सर्वात सुप्रसिद्ध खेळ म्हणजे फुटबॉल देखील तुम्ही पाहत असाल. आणि असं मैदानामध्ये देखील तुम्ही पाहिलं असेल हे मैदान देखील फुटबॉलचं आहे. परंतु क्रिकेटमध्ये फुटबॉल तुम्ही पाहिलं 15 धावा धावफलकावर देखील लागल्यात. मोठा हिट लगावलाय ओमकार पाटीलने, संपूर्ण प्रेक्षकांची मने जिंकलीत. परंतु या ठिकाणी देखना नजाकत क्लासिकल दर्जेदार क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करून चेंडू चाललाय सरळ आउट ऑफ द पार्क. ना भय ना भीती आणि फक्त छत्रपती आणि छत्रपतींचा छावा. मिळाला 6 धावा षटकार. हमारा सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा तर तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे रायगड विरुद्ध रायगड असा सामना देखील आहे. आणि त्याचबरोबर रायगड महाराष्ट्राचा ब्रँड आज मात्र या गोवा राज्यामधील सांगीम मध्ये ही स्पर्धा ज्या ठिकाणी तुम्ही पाहताय या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्याचा ब्रँड दाखवला जातो, महाराष्ट्राचा हा ब्रँड दाखवतो या ठिकाणी ओमकार. परंतु या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल अतिशय चांगला प्रहार लगावला जातो. चेंडू चालला आहे सरळ
सीमारेषे लगत त्या ठिकाणी मात्र जर क्षेत्ररक्षण देखील चांगलं होते फायनल रिझनला, परंतु 1 रन देखील या ठिकाणी कंप्लीट देखील होईल. तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी ओमकारने त्याच्या खात्यामध्ये ऍड देखील केल्या. टीमची धावसंख्या तुम्ही बघू शकाल धावफलकावर देखील लागली जाते 23 धावा. अतिशय चांगली दमखम या ठिकाणी tenniscricket.in दरम्यान देखील, परंतु या ठिकाणी मात्र सन्मानरित्या खेळण्याचा प्रयत्न, कारण की ज्या प्रकारे इनसाइड आउट हा फटका देखील सातत्याने ओमकार पाटील खेळत असो, संपूर्ण जोश भरून क्रिकेट देखील खेळतोय. तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे जे सिने अभिनेत्री असतात आणि त्यांचे चाहते देखील त्यांच्या हातावर त्यांचा फोटो देखील गोंदवतात, परंतु ओमकार पाटीलचे असे 2 चाहते देखील आहेत ज्या चाहत्यांनी देखील ओमकार पाटीलचा फोटो देखील त्यांच्या हातामध्ये गोंदलाय. त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल 1 रन देखील या ठिकाणी कंप्लीट देखील होते, परंतु या ठिकाणी दमखम दाखवावी लागेल. ज्या प्रकारे दोन्ही संघ रायगड जिल्ह्यातील खेळत आहेत, एकीकडे जर तुम्ही विचार केला तर खाडीकर 11 वलप रायगड आणि त्याचबरोबर स्पार्टन स्ट्रायकर रायगडचा संघ देखील खेळला जातोय. आदरणीय निलेश दादा परदेशी यांच्या प्रस्थापित केलेला संघ देखील तुम्ही पाहत आहात. स्पार्टन स्ट्रायकर ज्या प्रकारे टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारला, आमंत्रण दिले फलंदाजीसाठी, तर या ठिकाणी मात्र जर मोठा हिट लगावण्याचा प्रयत्न देखील होता, प्रयत्न असफल झालाय. कारण की ज्या प्रकारे 2.1 या प्रकारची गोलंदाजी फेकल्यानंतर स्विंग इन मिस देखील तुम्ही पाहिलं असेल आणि डॉट बॉलचा इशारा देखील या ठिकाणी येतोय. तर 2 षटकांचा खेळ कंप्लीट होते. 2 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या धावफलकावर लागली जाते तब्बल 1 गडी बाद 25 धावा. ज्या प्रकारे थॉमस डायस बाद झाल्यानंतर या ठिकाणी चांगलं प्रदर्शन ओमकार पाटीलच्या दरम्यान तुम्ही पाहिलं. शेवटच्या 8 चेंडूमध्ये 21 धावांची पार्टनरशिप तुम्ही पाहिली या 2 खेळाडूंच्या दरम्यान. ज्या प्रकारे ओमकार पाटील मॅन फ्रॉम मुरबी रायगडचा खेळाडू खेळतोय आणि त्याचबरोबर संदीप पाटील उर्फ पप्पू हा सोनारी रायगडचा खेळाडू या ठिकाणी खेळतोय. तर टीमची धावसंख्या 25 धावा. तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे संपूर्ण विश्वामध्ये tenniscricket.in हे ब्रँड देखील आहे. तब्बल 2,32,000 सबस्क्रायबर देखील पूर्ण आहेत आणि याच tenniscricket.in ला देखील यंदाच्या हंगामात सिल्वर प्ले बटन चा मान देखील मिळाला आहे आणि पूर्णपणे अनेक खेळाडूंना मात्र जर आखाती देशांमध्ये प्रसिद्धी मिळवण्याचं काम देखील tenniscricket.in च्या माध्यमातून झालं. तर गोलंदाज तयार या ठिकाणी मात्र जर पहिला चेंडू पेस करत असताना पप्पूच्या बॅट मधून एक बेमिसाल स्ट्रोक देखील निघतोय. चेंडू चाललाय अलॉंग कार्पेट, तोपर्यंत 1 रन देखील या ठिकाणी कंप्लीट होईल. गोलंदाज तुम्ही पाहू शकाल केतन मेहर, ज्या केतन मेहरने पहिली षटक फेकलं होतं, 6 धावा खर्च केल्या होत्या आणि थॉमस डायस सारख्या एका मोठ्या फलंदाजाला देखील तंबूच्या आशयाला मात्र रस्ता दाखवलाय. परंतु या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल ओमकारची बॅट आपली ओमकार पाटीलच्या बॅट मधून निघालेला इनसाइड आउट हा प्रहार लगावला जातोय सराय कव्हरच्या रिझनला. सीमा पलीकडे 4 धावांसाठी चौकार. तर गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज देखील होते. या ठिकाणी रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. आयुष्यामध्ये हा फटका तुम्हाला आबाद करतो, बर्बाद करतो आणि याच फटक्याने थॉमस डायसला मैदानाच्या बाहेर परतवलं होतं आणि यावेळेस तुम्ही पाहू शकाल विकेट क्रमांक 2 देखील त्याच प्रकारचं प्रात्यक्षिक. या ठिकाणी स्वाभाविक खेळ मात्र जरूर खऱ्या अर्थाने दडपणाच्या छायेमध्ये गेला आणि ओमकार पाटीलला मात्र जरूर मैदानाच्या बाहेर परतावं लागतंय. 8 चेंडूमध्ये 20 धावांची स्फोटक खेळ या ठिकाणी ओमकार पाटीलने केली. चांगलं प्रदर्शन आपल्या टीमला दिलं, परंतु अतिघाई संकटातही प्रात्यक्षिक या ठिकाणी मात्र तुम्ही पाहिलं आणि ओमकार पाटील सारखा एक मोठा फलंदाज या ठिकाणी मात्र जर बाद होतो. थँक्यू. तर तुम्ही पाहू शकाल नौका खेळाडू देखील मैदानामध्ये दाखल होते. हर्षद पेंडारी उर्फ बंटी तुम्ही पाहू शकाल खोपोली परिसरातील हा खेळाडू देखील आहे आणि एक मोठं नाव देखील आहे महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील. ज्या प्रकारे 11 नंबरची जर्सी देखील या ठिकाणी मात्र परिधान केली आणि स्वतः संघाचा संघनायक कर्णधार देखील तुम्ही पाहू शकाल. या ठिकाणी कर्णधार हर्षद पेंडारी उर्फ बंटी कशा प्रकारचं प्रदर्शन आपल्या टीम साठी देखील देतोय हे देखील एक चांगलं प्रात्यक्षिक असेल. परंतु समोर देखील तेवढाच घातक गोलंदाज तुम्ही पाहू शकाल केतन मेहर. 3 चेंडूंचा खेळ देखील अजून शिल्लक असेल गोलंदाज केतन मेहरच्या खात्यामधील, परंतु या ठिकाणी दाद देखील मागितली जाते.
ठिकाणी मात्र पिलर लेनचा चेंडू होता, टॉपिकचा वापर देखील या ठिकाणी झालाय, परंतु एक रन देखील या ठिकाणी कंप्लीट देखील केली. टीमची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर तर 31 धावा 31 एक धावा देखील या ठिकाणी पूर्ण कराव्या लागतील. ज्या प्रकारे थॉमस डायस बाद झाल्यानंतर ओमकार पाटीलने देखील खेळपट्टी सोडली, परंतु या ठिकाणी अनेक अपेक्षा देखील असतील. ज्या प्रकारे खाडीकर इलेव्हन संघ खेळतोय, संदीप पाटील या ठिकाणी मात्र फटका बेमिसाल, टायमिंग चांगलं होतं, परंतु या ठिकाणी झेल सोडला जातोय. एक रन या ठिकाणी मात्र संदीपच्या बॅट मधून कंप्लीट झाली आणि चांगलं जीवदान देखील तुम्ही पाहिलं असेल. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये असे नवनवे इतिहास देखील झालेत. ज्या प्रकारे तुम्ही एक इथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहिलं असेल, 4 या धावसंख्येवर तिसारा परेराने रोहित शर्माचा झेल सोडल्यानंतर 264 धावांची स्फोटक खेळ तुम्ही पाहिली. विराट कोहलीचा झेल रॉस टेलरने सोडल्यानंतर एक शानदार शतक तुम्ही पाहिलं. तर गोलंदाज तयार. या ठिकाणी मात्र फटका चांगला आहे, उंची देखील बेमिसाल होती आणि चेंडू सरळ चाललाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल, चांगलं जजिंग होईल आणि चेंडू उचलून फेकेपर्यंत 2 धावा या ठिकाणी हर्षदच्या खात्यामध्ये देखील या ठिकाणी पूर्ण देखील होत आहेत. तर टीमची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल, रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. अतिशय चांगला फटका देखील होता. ज्या प्रकारे टप्पा पडल्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं जजमेंट तुम्ही देखील पाहिलं असेल. आणि त्याचबरोबर तर टीमची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर 34 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातात. 3 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी मात्र सर्व पूर्ण देखील होते. 3 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट होते आणि 3 ओव्हरच्या नंतर 34 धावा. डीजे प्लीज. सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा, सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा. SPL तर गोलंदाज देखील या ठिकाणी सज्ज होते. तर गोलंदाज देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल, गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज होते. या ठिकाणी मात्र फटका चांगला आहे. ज्या प्रकारे टप्पा पडला, अंगाचा फोकस मात्र खऱ्या अर्थाने भिरकावून दिलाय आणि संदीप पाटील पप्पूच्या बॅट मधून निघालेला या ठिकाणी एक नवजीवन देणारा हा चौकार तुम्ही पाहिला असेल. सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा, सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा. SPL. थँक्यू. तर तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे गोवा राज्याची शान आणि त्याचबरोबर सांगे विभागाची आन देखील तुम्ही पाहत असाल. SPL सांगे प्रीमियर लीग 2018-2019 हा थरार तुमच्या समोर रंगत असताना गोलंदाज तयार, परंतु या ठिकाणी मोठा हिट लगावण्याचा प्रयत्न तुम्ही पाहिला. स्विंगिंग मिस. ज्या प्रकारे टप्पा पडल्यानंतर चेंडू आणि फैजचा संपर्क देखील तुटला आणि अतिशय चांगलं यष्टीरक्षण निलेश दादा परदेशी यांच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वाखाली प्रस्थापित केलेला संघ तुम्ही पाहत असाल. परंतु या ठिकाणी संदीप पाटील उर्फ पप्पू थांबणार नाही. ज्या प्रकारे चित्रपट सृष्टीमध्ये तुम्ही पप्पू पास हो गया आणि या ठिकाणी मात्र षटकार मारण्यास मध्ये हा पप्पू या ठिकाणी माहिर होते. सरळ 6 धावांसाठी षटकार. तर तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे संदीप पाटील 7 चेंडूमध्ये 14 धावा देखील पूर्ण करतोय, परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये कशा प्रकारची भूमिका संदीप पाटील उर्फ पप्पूच्या दरम्यान देखील होईल. कारण की ज्या प्रकारे तुम्ही पाहिलं असेल ज्या संदीप पाटील उर्फ पप्पूने उरण तालुक्यातील सोनेरी नगरीचं नाव आज मात्र संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर, संपूर्ण भारत देशाच्या बाहेर देखील नेलं आणि तोच महाराष्ट्राचा सुपरस्टार खेळाडू तुम्ही पाहू शकाल संदीप पाटील उर्फ पप्पू या ठिकाणी आपल्या टीमसाठी दमखम दाखवतोय. परंतु गोलंदाज देखील महेश गोलंदाज तयार. या ठिकाणी मात्र सर फुलटॉस पद्धतीचा चेंडू देखील होता. खराब चेंडूचा इशारा येतोय. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत देखील या ठिकाणी दिला जातो. इट इज अ नो बॉल तुम्ही पाहू शकाल. तर नो बॉलचा इशारा देखील आलाय.
प्रकारची संधी देखील तुम्ही पाहिली असेल. गोलंदाज तयार. या ठिकाणी मात्र फटका चांगला आहे. आयुष्यामध्ये जेव्हा संदीपला संधी मिळाली त्या संधीचं सोनं संदीपने केलंय आणि या ठिकाणी मात्र संदीप पाटीलच्या बॅट मधून निघालेला एक बेमिसाल षटकार तुम्ही पाहिला असेल. कारण की ज्या प्रकारे फ्रीडचा चेंडू तुम्ही पाहिला असेल क्रिकेटच्या नियमावलीमध्ये 2007 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये फ्रीडचा चेंडू या क्रिकेटमध्ये आल्यानंतर नवजीवन संजीवनी मात्र प्रत्येक नो बॉलवर देखील मिळत गेली आणि याच प्रकारची दमकम संदीप पाटीलने उर्फ पप्पूने देखील या ठिकाणी दाखवली. तर या ठिकाणी मात्र खऱ्या अक्षरशः पप्पू मात्र जरूर खऱ्या अर्थाने पास झालाय. कारण की ज्या प्रकारे मैदानामध्ये सेट झाल्यानंतर चौफेरीन फलंदाजी केली जाते. तुम्ही पाहत असाल ज्या प्रकारे एखाद्या नदीमध्ये जेव्हा मोठ्या पाण्याचा साठा असतो ते पाणी साठा मात्र चौफेरीन मात्र पुरवला जातो आणि याच प्रकारच्या धावा पुरवण्याचं काम देखील संदीप पाटील उर्फ पप्पूच्या माध्यमातून खाडीकर 11 वल्लभ रायगड महाराष्ट्राच्या संघाला केलं जात आहे. कारण की ज्या प्रकारे रायगड विरुद्ध रायगड असा सामना आहे. गोलंदाज या ठिकाणी सज्ज देखील होतोय. तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी मात्र आउटसाइड ऑस्टमच्या थोडासा बाहेर देखील चेंडू चालला. इट इज अ वाईट चा इशारा देखील येतोय आमच्यापर्यंत. कारण की ही स्पर्धा साकारण्यासाठी ज्या प्रकारे सनशाईन क्रिकेटरने देखील अतिशय मेहनत घेतली परंतु या ठिकाणी चांगला पॅडल स्वीप तुम्ही पाहू शकाल. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोसेल जजमेंट चुकलं आणि याचं प्रात्यक्षिक तुम्ही पाहू शकाल. तर चांगला जगलिंग करण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी झालाय परंतु 2 धाबा या ठिकाणी मात्र संदीप पाटीलच्या दरम्यान सहजरित्या पूर्ण देखील केल्या. पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकाल अभिजित तळेकर, राजेंद्र दाभोळकर आणि सिद्धेश घाडी हे पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकाल. तर गोलंदाज तयार. या ठिकाणी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा आउटसाइड ऑफ स्टंप. तर अतिशय स्वेरमाराची गोलंदाजी देखील या ठिकाणी दिली जाते. टीमची धावसंख्या 55. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारची भूमिका देखील पप्पूच्या दरम्यान या ठिकाणी पूर्ण झाली परंतु टीमची धावसंख्या देखील तुम्ही पाहू शकाल. 4 ओव्हरचा खेळ. 4 ओव्हरच्या नंतर टीमची धावसंख्या 55. 4 ओव्हरच्या नंतर टीमची धावसंख्या तुम्ही पाहू शकाल तब्बल 55 धावा स्कोर कार्डवर देखील लागल्यात. तर येणाऱ्या कालखंडामध्ये कशा प्रकारची भूमिका देखील येईल, येणाऱ्या 2 षटकांमध्ये कशा प्रकारची दमकम या टीमच्या दरम्यान देखील होईल. ज्या प्रकारे संदीप पाटील 11 चेंडूमध्ये 22 या धावसंख्येवर देखील खेळतोय आणि त्याचबरोबर हर्षद पेंदारी तुम्ही पाहू शकाल 2 चेंडूमध्ये 3 या धावसंख्येवर देखील खेळतोय. परंतु या ठिकाणी गोलंदाजीच्या मार्गावर तुम्ही पाहू शकाल षटक क्रमांक 5 फेकण्यासाठी देखील सज्ज होते संतोष. तर संतोष या ठिकाणी सज्ज होते. पनवेल तालुक्यातील गोलंदाज देखील आहे परंतु या ठिकाणी कशा प्रकारचं प्रदर्शन आपल्या टीम साठी देखील देते. ज्या प्रकारे रायगड 11 रायगड असा सामना देखील या ठिकाणी रंगला जाते. खाडीकर 11 वल्लभ रायगड. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी मात्र सर फटका चांगला आहे. हर्षदच्या बॅट मधून एक बेमिसाल फटका देखील आलाय. चेंडू चाललाय मिड विकेट लगत. चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालं आणि ज्या प्रकारे एक धाव देखील कंप्लीट झाले. टीमची धावसंख्या 56. स्पार्टन स्ट्रायकर रायगड ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण स्वीकारलं टॉस जिंकल्यानंतर परंतु या ठिकाणी संदीप काही थांबणार नाही कारण की ज्या प्रकारे शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही या प्रकारची भूमिका संदीप पाटील उर्फ पप्पूच्या बॅट मधून निघालेला एक चांगला चौकार. तर तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे ऍक्शन रिप्ले मध्ये आकडू पद्धतीचा चेंडू देखील होता. टोलावण्यामध्ये माहीर देखील राहिलाय संदीप पाटील. या ठिकाणी मात्र ऑस्ट्रिकच्या थोडासा बाहेर देखील होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय परंतु या ठिकाणी तुम्ही पाहू शकाल गंमत मात्र जरूर झाली. ज्या प्रकारे फेकी केल्यानंतर 1 रन या ठिकाणी मात्र जरूर मिळाले संदीपला. तर टीमची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर लागली जाते 61. 60 या धावेचा आकडा देखील या ठिकाणी मात्र जरूर पूर्ण देखील केलाय. 61 धावा धावफलकावर लागल्यात. तर गोलंदाज संतोष कुंभार देखील तुम्ही पाहत असाल या ठिकाणी मात्र सर फटका चांगला आहे. चेंडू चाललाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येईल. 1 रन या ठिकाणी कंप्लीट देखील होईल आणि ज्या प्रकारे एका धावेने टीमची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर लागली जाईल
तुम्ही पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर प्रोजेक्टेड स्कोर 77 देखील दाखवला जातोय. परंतु या ठिकाणी मात्र सर बिगिट करण्याचा प्रयत्न देखील होता. परंतु तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे आयुष्यामध्ये येणाऱ्या काळाची मात्र जर स्वप्न तुम्ही बघू नका, कारण की ज्या प्रकारे तुम्हाला स्वप्न देखील पूर्ण करायचे असतात तुम्हाला जिद्द चिकाटी देखील लगवावी लागते. या ठिकाणी फटका चांगला आहे संदीपच्या बॅट मधून निघालेला, परंतु बेमिसाल क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मात्र जर तुम्ही पाहिलं असेल तर क्लास दर्जा देखील दाखवला. ज्या प्रकारे क्रिकेटमध्ये फुटबॉल तुम्ही पाहिलं ज्या प्रकारे पायाचा चांगला वापर देखील त्या ठिकाणी केला आणि या ठिकाणी मात्र सर्व पंचांचा इशारा देखील आमच्यापर्यंत पोहोचला जातोय. प्रेक्षक जे आहेत त्या प्रेक्षकांना विनंती असेल की तुम्ही आम्हाला कळवायचं आहे, कारण की ज्या प्रकारे दर्दी प्रेक्षक या ठिकाणी आलेत. या सांगेमध्ये तब्बल 45 गाव आहेत. 45 गावातील अनेक प्रेक्षक या ठिकाणी येत आहेत आणि त्या प्रेक्षकांचं देखील जरूर सरस स्वागत असेल. सांगेम प्रीमियर लीग 2018 मध्ये टीमची धावसंख्या 65. तर तुम्ही पाहू शकाल दर्पण सर देखील हा सामना पाहतात, त्यांचं सरस स्वागत असेल. तर दर्पण सर देखील स्पर्धा खेळतात, त्यांचं देखील जरूर सरस स्वागत असेल. स्वतः संघाचा संघ नायक तर तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे मेगा स्क्रीन तुम्ही पाहत असाल दर्पण मीडिया अतिशय स्पर्धा टिपण्यासाठी आमचा कॅमेरामॅन निखिल कांबे, त्याचबरोबर ओमकार सावंत अतिशय एक मोठं नाव आहे कॅमेरामॅनच्या भूमिकेत. तर या ठिकाणी मात्र जर फटका चांगला चेंडू चाललाय अलॉंग कार्पेट चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. एक रन देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी होते. 2 धावा देखील सफलतेच्या पूर्ण झाल्या. 2 धावांची टीमची धावसंख्या देखील वाढली आणि ज्या प्रकारे संदीप पाटील उर्फ पप्पू देखील या ठिकाणी खेळतोय तर टीमची धावसंख्या देखील स्कोर कार्डवर या ठिकाणी मात्र जर फटका चांगला आहे चेंडू चाललाय तुम्ही पाहू शकाल पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू खाली क्षेत्ररक्षक जाईल. तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण दर्पणच्या दरम्यान देखील तुम्ही पाहिलं असेल आणि तोपर्यंत 2 धावा देखील पप्पू या ठिकाणी मात्र जर धावून देखील काढतोय. टीमची धावसंख्या 69 तुम्ही पाहू शकाल. 15 चेंडू मध्ये 31 धावांवर हा खेळाडू खेळ 33 धावांवर देखील हा खेळाडू खेळते 16 चेंडू मध्ये. या ठिकाणी मात्र सुरेख गोलंदाजी बिगिट करण्याचा प्रयत्न देखील होता. यशनिरीक्षण निलेश परदेशी यांच्या माध्यमातून गफलत झाली, गंमत झाली, त्याची किंमत सर आहे. पंचांचा इशारा येतोय 22च्या रूपात सर आहे 4 धावांसाठी हा बेमिसाल चौकार. सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा, सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा, सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा. तर टीमची धावसंख्या 73 धावा तुम्ही पाहू शकाल. ज्या प्रकारे स्पार्टन स्ट्रायकर हा संघ देखील या ठिकाणी खेळतोय आणि अतिशय दर्जेदार चांगला प्रयत्न त्यांच्या दरम्यान होते. ज्या प्रकारे दर्पण देडिया हे देखील या ठिकाणी खेळतात, स्वतः संघाचे व्यवस्थापक आहेत, संघाचे कर्णधार देखील आहेत आणि तुम्ही पाहिलं असेल ज्या प्रकारे पहिल्या सामन्यादरम्यान त्यांना दुखापत झाल्यानंतर देखील या ठिकाणी चांगलं कमबॅक त्यांच्या माध्यमातून. परंतु या ठिकाणी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न सफल झाला आणि संदीप पाटील पप्पूच्या बॅट मधून निघालेला जी फॉर जीनियस या प्रकारचा हा ड्रॅगन झोन या प्रकारचा ब्रँडेड चौकार. तर तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे धावा देखील वाढल्या जातात. 77 धावा 37 धावांवर पप्पू हा खेळतोय देखील. येणाऱ्या चेंडू मध्ये अजून 13 धावा पूर्ण देखील करायच्या अर्धशतकासाठी. परंतु या ठिकाणी बिगिट करण्याचा प्रयत्न देखील होता. अंगाचा वेध घेतला जातोय की काय, परंतु 1 रन देखील या ठिकाणी कंप्लीट होईल पप्पूच्या बॅट मधून. 78 लेग बाईचा इशारा या ठिकाणी मात्र जरूर येतोय. 78 78 धावा. अतिशय चांगली मेहनत स्पर्धा साकारण्यासाठी टेनिस क्रिकेट.in ची संपूर्ण टीम देखील या ठिकाणी सज्ज झाली. परंतु या ठिकाणी फटका चांगला आहे, सरळच्या दिशेने फटका टोलावलाय.
चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल, 1 रन या ठिकाणी कंप्लीट होईल आणि तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी मात्र बेमिसाल धावून देखील काढल्या जातात. चित्रपट सृष्टीमध्ये तुम्ही पाहिलं असेल, बाग मिल्खा बाग हा चित्रपट तुम्ही पाहिला आणि ज्या प्रकारे मिल्खा सिंग भारत देशासाठी धावले होते, याच प्रकारच्या 2 धावा हर्षद पेंडारी संदीप पाटीलच्या दरम्यान देखील या ठिकाणी होते. तर टीमची धावसंख्या तुम्ही पाहू शकाल, स्कोर कार्डवर देखील लागली जाते. तब्बल 80 धावा या ठिकाणी मात्र जरूर खऱ्या अर्थाने 80 धावा धावफलकावर लागल्यात आणि येणाऱ्या चेंडूमध्ये देखील तुम्ही पाहू शकाल ज्या प्रकारे 81 धावांचं टार्गेट देखील आहे, एक मोठं टार्गेट देखील आहे. परंतु समीकरण देखील अजून शिल्लक असेल. 36 चेंडू आणि जिंकण्यासाठी 81 धावा. ज्या प्रकारे दर्पण देडिया यांचा संघ या ठिकाणी खेळतोय, परंतु या ठिकाणी दर्पण देडिया यांच्यावर देखील एक मोठं दडपण असेल. ज्या प्रकारे 81 धावांचं टार्गेट देखील आहे. तर समीकरण 36 चेंडू 81 धावा, 81 धावा 36 चेंडू, तर 36 चेंडू 13 षटकार, 3 धावा 3 धावा 13 षटकार आणि येणाऱ्या 36 चेंडूंमध्ये तुम्हाला 81 धावा पूर्ण करायच्या आहेत. या धावा सांगण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय महाराष्ट्रातील युवा आवाज, ज्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्रातील युवकांच्या मनामध्ये ताईच झालेला आवाज, अर्थातच मयूरेश कदम. आइए सर आगे का खुदे का हाल सुनाने के लिए माइक्रोफोन पर तुर्तास रजा घेतोय. धन्यवाद. रौनक वॉरियर्स दोन्ही संघाच्या संघनायकाला आम्ही विनंती करतो टॉस करण्यासाठी या. गोवा पोलीस आणि रौनक वॉरियर्स आजच्या दिवसामधील 5वा सामना. सर्व प्रेक्षक वर्गांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय, जे खरं त्यांनी tenniscricket.in च्या माध्यमातून जे लाईव्ह टेलिकास्ट मात्र पाहत आहात. एकूण 1385 जण मात्र या स्पर्धेला मात्र लाईव्ह पाहत आहात, त्यांचे आम्ही मनापासून स्वागत मात्र करतोय. सलामीची जोडी मात्र आता मैदानात जाते. लक्ष आहे 81 धावसंख्येचं. 36 चेंडू मात्र शिल्लक असतील. 13.50च्या सरासरीनं स्पार्टन स्ट्रायकर रायगड संघाला मात्र खेळायचं आहे. विरोधात असेल खाडेकर 11 रायगड. या 2 महाराष्ट्र राज्यामधील 2 संघ एकामेका विरोधात मात्र खेळतात. एकीकडे कर्णधाराच्या भूमिकेत स्पार्टन स्ट्रायकर रायगड संघाचे कर्णधार दर्पण आणि दुसरीकडे मात्र बंटी पेंडारे खाडेकर 11 रायगड संघाचा कर्णधार. या 2 दिग्गज संघ दरम्यान हा सामना मात्र होतोय. सर आम्हाला सांगतील की षटकाला मात्र सुरुवात आम्ही करतो. पहिलं षटक मात्र घेऊन येतोय गुजरात मधला अतिशय चांगला आणि दिग्गज गोलंदाज अफजल सिंधी गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक पहिला मुंबईच्या करातनी सुप्रीमो चषकामध्ये बेस्ट बॉलर म्हणून किताब मिळवणारा अफजल सिंधी मात्र गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू मात्र एकेरी धावसंख्येसाठी कृष्णा या बॅट्समनने मात्र खेळला. महेश मात्र यावेळेस स्ट्राईक वर मात्र असेल. महेश मात्र 1 धावसंख्येने खाता उघडतोय. कृष्णा यावेळेस मात्र स्ट्राईक वर आहे. 81 धावसंख्येचं टार्गेट घेऊन आता 80 धावसंख्येचा पाठलाग सुद्धा मात्र करायचा. गोलंदाज सज्ज होतोय अफजल. सुकराताने अतिशय चांगली गोलंदाजी शैली बघा तुम्ही. अतिशय चांगला चेंडू यावेळेस गोलंदाजाचा निर्धाव चेंडूची मात्र सांगता मात्र होतोय आणि हा गोलंदाज आज प्रभावित करतोय. काली सुद्धा या गोलंदाजाने अतिशय चांगले षटक मात्र त्याच्या माध्यमातून टाकले. 3 सामने खाडेकर 11 रायगड संघाने मात्र खेळले आणि 3 सामने मात्र या गोलंदाज मग राकेश कहार मात्र असेल या दोन्ही गोलंदाजाने चांगलं षटक टाकलं होतं. हा निश्चितच आपण बघते इन स्विंग चेंडू पडल्यानंतर लगेचच आतमध्ये येतोय. ही कला आहे अफजलची आणि का मला
मुंबईमधील सुप्रीमो चषकामध्ये बेस्ट बॉलर म्हणून मात्र नामांकित केलं होतं, तोच गोलंदाज मात्र आता चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून. यावेळेस आपण बघतो पंचकडे दात मागितली जाते. एक धाव मात्र सिंगलच्या स्वरूपामध्ये मिळते आणि एक धाव तीही सुद्धा लेग बाईकच्या स्वरूपामध्ये आणि एक धावसंख्येच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये बदलाव. 2 धावा मात्र धावफलकावर लागल्या होत्या. गोवा पोलीस आणि रौनक वॉरियर संघ आम्ही तुम्हाला विनंती करतो की टॉस करण्यासाठी लगेच या. मोठी स्पर्धा सांगेम प्रीमियर लीग 2018 पाहू शकाल. हे 13वे वर्ष आहे आणि या 13व्या वर्षामध्ये अतिशय देखणं आयोजन 2,25,000 हे पारितोषिक आहे. पण पहिला हादरा या मैदानावर मात्र बसतोय महेशच्या स्वरूपामध्ये स्पार्टन स्ट्रायकर रायगड संघाला. विजयी संघर्ष करावा लागेल, प्रयत्न करावे लागेल. आम्ही नेहमीच म्हणतो की कार्य तुमचे छोटे असले तरी चालतील, मात्र प्रयत्न तुमचे मोठे असले पाहिजेत. जे काही कराल ते तुमच्या हिमतीवर करा, नाहीतर गमतीवर दुनिया सुद्धा टाळ्या वाजवायला बसले. खऱ्या अर्थाने खेळाचं तर जिद्दीने खेळा. क्रिकेट तुम्ही जवळून खेळतात. क्रिकेटचा बहर सुद्धा रायगडमध्ये भरपूर आहे आणि नावाजलेले तुम्ही बॅट्समन आहेत आणि जिद्दीने तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. आडव्या बॅटीतून म्हणजे रिव्हर्स फटका अटेम्प्ट केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली मात्र येतोय मयूर वाघमारे. दिवसचा हा खेळाडू चेंडू मात्र पकडतो आणि दुसरा हादरा मात्र बसला तो स्पार्टन स्ट्रायकर रायगड संघाला. O2 जाईल. केतन मेहर यावेळेस मैदानाच्या दिशेने रवाना मात्र होतोय. हाही चांगला बॅट्समन आहे. मागच्या मॅच मध्ये सुंदर कामगिरी केली होती आणि पारगाव संघाकडनं बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. तो पारगाव रायगडचा वंडर बॉय ज्याची ओळख आहे तो आकाश तारेकर. आणि काल मला वाटतं स्पार्टन स्ट्रायकर संघामधून सुमित डोंगरे सुद्धा मात्र खेळला होता पारगावचा. आता केतन मेहर तुम्ही पाहू शकाल आता मैदानात चाललाय. केतन मेहर आणि कृष्णा या 2 खेळाडूला मात्र आता खेळावं लागेल. उद्याचे हा सांगतो ब्रेक झालाय लगेच. अफजल सिंधी यावेळेस गोलंदाजी मार्कवर 2 विकेट मात्र मिळवतोय. 1 धाव मात्र निश्चितच मिळवली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आता 30 चेंडू विजयासाठी गरज येते. एकूण 79 रनची आणि आता गोलंदाजीवर भार सांभाळण्यासाठी फिरोज शेख गोलंदाजीच्या उंबरठ्यावर मात्र येतोय. छत्तीसगड बोरिवलीचा हा खेळाडू बोरिवलीमधून बिलॉंग करतो. चांगला क्रिकेट खेळला बोरिवलीसाठी फिरोज शेखने. चांगली गोलंदाजी, विश्वासू गोलंदाज बोरिवलीचा आणि तोच गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवर आहे. 29 चेंडू 78 धावसंख्येचं लक्ष्य 16.14च्या सरासरीने धावाचं आहे. स्ट्राईकवर असेल कृष्णा. आडवी बॅटीतून खेळला शॉट्स स्वीले क्षेत्रातून चेंडूला मात्र धाडलं जातं. 1 धाव मात्र निश्चितच मिळते. एकरी धावसंख्येने 4 धावसंख्ये मात्र धावफलकावर लागले. कारण पहिला धक्का खरं महेशच्या स्वरूपामध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाला मात्र लागला होता, त्यातून सावरला नाहीये. पण यावेळी चांगला फटका येतोय केतन मेहरच्या बॅटिंग मधून. चेंडू सरळ सीमारेषा क्रॉस करून हा चौकार. विजय थँक्यू डीजे नंदेश. अतिशय चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून सुद्धा, कारण आमचा आवाज त्यांच्या मार्फत मात्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचला जातो, त्याचे आम्ही धन्यवाद मानतो. स्कोर मात्र पोहोचला 8 रन 2 विकेटच्या माध्यमातून. गोलंदाज फिरोज शेखच्या विरोधात मारलेला केतन मेहरने हा चौकार. शवेशचा चेंडू आणि बॅटीचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. चेंडू मात्र जातोय निर्धावशनी. क्रिकेटमध्ये तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. तुमचा संघर्ष हा क्रिकेटचा फार महत्वाचा दुवा आहे. संघर्ष तुम्ही जेव्हा करता तेव्हा विजयाच्या दिशेने रवाना होतात.
आणि संघर्ष थांबतो तेव्हा तुमचा पराभव होतो. पण यावेळेस डॉट चेंडू मात्र जातोय फिरोज शेखच्या माध्यमातून. का मी बोरिवलीचं खऱ्या अर्थाने क्रिकेट गाजवलंय, का बोरिवलीमधून मी या गोवाच्या स्पर्धेमध्ये येतोय हे दाखवून दिलं फिरोज शेखने गोलंदाजी मार्कवर असताना. हा चांगला चेंडू फुल टॉस घेतला बॅट्समनने, चेंडूला मात्र ड्राईव्ह केलं. एक धाव मात्र निश्चितच मिळते आणि एक धावसंख्येच्या माहितीने 9 धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर आहेत. गोवा पोलीसचा संघनायक तुम्हाला विनंती करतो टॉस करण्यासाठी या. आणि रौनक वॉरियर संघाचा संघनायक लगेच आमच्या मंचावर टॉस करण्यासाठी यायचं. 2 षटक मात्र संपले, धावसंख्या पोहोचली ती 9. या अंकावर कमी पडतोय खरं आणि स्मार्टन स्ट्रायकर रायगड संघ खेळावं लागेल, झुंजावं लागेल, लढावं लागेल आणि तेव्हाच 81 धावसंख्येचं टार्गेट पूर्ण केलं जाईल. पण गोवा पोलीस संघ की ज्या संघाने या गोव्याचं नाव मात्र आता उंचावलंय, कारण गोवा पोलीस संघाने या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या मात्र उभारली आहे. ते 89 धावा मात्र या स्पर्धेची सर्वोच्च धावसंख्या त्यांच्या नावावर आहे. पण ह्यावेळेस अफजल सिंधी ऑन हॅट्रिक वर मात्र असेल, कारण की मागच्या षटकामध्ये 2 सलग विकेट त्यांनी मिळवल्यात. रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न, विकेट हॅट्रिक मिळवतोय गोलंदाज अफजल सिंधी, मॅन फ्रॉम गुजरात ऑन डीसी. विकेट हॅट्रिक मात्र मिळते गोलंदाज अफजल सिंधी या गोलंदाजाला. वय मात्र कमी या गोलंदाजाचं, पण गोलंदाजी अक्षरशः फलंदाजांना मात्र बाद करण्या एवढी आहे. धोकादायक मात्र गोलंदाजी ठरते. आपण पाहतो की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेवढ्या विकेट हॅट्रिक आतापर्यंत झाल्यात त्या विकेट हॅट्रिक मध्ये सर्वात युवा गोलंदाज जो खऱ्या अर्थाने पाकिस्तान संघाचा आहे तो आकिब जावेद, ज्याने 18 वर्ष आणि 91 दिवसामध्ये आपली पहिली विकेट हॅट्रिक म्हणजे कमी वेळामध्ये शारजा मैदानावर, शारजा स्टेडियम मैदानावर इंडिया विरुद्धात खऱ्या अर्थाने विकेट हॅट्रिक घेतली होती. पण यावेळेस 1 धाव मात्र मिळाली. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न मात्र चालू आहे. 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने 11 धावा मात्र धावफलकावर आहेत. रौनक वॉरियर्स आणि या गोवा राज्यामधील सर्वात यशस्वी संघ गोवा पोलीस या 2 संघादरम्यान टॉस केला जातोय. तर पुण्याची गोलंदाजी मार्कवर आहे अफजल सिंधी. दोन्ही टर्न मात्र गोलंदाज करतोय. इन स्विंग आउट स्विंग मात्र गोलंदाज करतोय. टॉस झाला गोवा पोलीस आणि रौनक वॉरियर्स संघामध्ये आणि टॉस मात्र जिंकला रौनक वॉरियर्स आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण घेतलंय म्हणजे वन द टॉस आणि चूज टू फील्ड. ह्यावेळेस चांगला चेंडू पंचाकडे दात मागितली जाते. पंचांनी बोट आकाशाकडे केलंय. फलंदाज मात्र बाद होईल. गणेश मात्र बाद होतोय. पण तत्पूर्वी आमचे पाहुणे या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. PWD कॉन्ट्रॅक्टर सांगमेचे आमचे आशिष कमलाकर सर मात्र इथे उपस्थित होतात. त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण सुद्धा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन बसायचं. तर ज्यांची खऱ्या अर्थाने या सामन्यासाठी गरज होती आणि सर्वांचं लक्ष जे लागलं होतं ते आमचे स्मार्टन स्ट्रायकर रायगड संघाचे आमचे कर्णधार दर्पण मात्र आता यावेळेस मैदानात उतरतात. दर्पणवर आता दडपण मात्र असेल आणि बघूया दर्पण आपल्या संघासाठी तारतोय का. कारण बरसला आणि निलेशजी परदेशी सर सांगतात की षटकार मारू शकतो एवढी ताकद आहे या खेळाडूकडे. पहिला चेंडू
करात आणि एसटी रक्षक विकेट किपर थॉमस यांच्याकडे मात्र जातोय. पण मी मगाशी म्हटलं होतं की दर्पणवर दडपण आहे, कारण मोठी धावसंख्या आहे, स्वतः कर्णधार आहे, बराचसा प्रवास केला या खेळाडूने. यावेळेस चांगला चेंडू दर्पणसाठी. असं वाटलं होतं की दर्पण मला वाटतं की टेस्ट खेळतोय का काय, चेंडूला मात्र बघितलं नाही, निर्धाव गेला. 11 धावा 10 फलकावर लागल्यात. 11 रन्स इन स्कोर बोर्ड. 3 षटक मात्र संपले. दर्पणचा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. दर्पण 2 चेंडू खेळला, अजूनही अकाउंट मात्र उघडलं नाही. गोलंदाजी मार्कवर नाव्याचा आणि पनवेल एक्सप्रेस म्हणून ओळख आहे या खेळाडूची. तो वैष्णव भोईर गोलंदाजीच्या उंबाट्यावर रायगडमधील अतिशय चांगला गोलंदाज. पण दर्पणवर सर्वांचं लक्ष नॉन स्ट्राईकला उभा आहे. समोर असेल फलंदाज कृष्णा आणि यावेळेस गोलंदाज वैष्णव भोईर. 11 धावा मात्र 10 फलकावर लागल्यात. 81 धावसंख्येचं टार्गेट आहे. 23.33च्या सरासरीने मात्र खेळाचं आहे. सामन्याकडे यावं लागेल या संघांना. गोलंदाज तयार. यावेळेस फुलर लेंथ चेंडू खऱ्या अर्थाने खेळला जातो एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. जीवित मात्रे मॅन फ्रॉम मुलेखंडचा खेळाडू मात्र चेंडूची खाली मात्र येतोय. एकच धाव मात्र मिळते आणि 1 धावसंख्येच्या मदतीने 13 धावा मात्र 10 फलकावर लागल्यात. आणि स्ट्राईक आता खऱ्या अर्थाने कृष्णा मात्र आपल्याकडे ठेवतोय. वैष्णव भोईर रफ्तार का सौदागर या गोलंदाजाला पाहिलं जातं. चांगला क्रिकेट खेळतो आणि या रायगड मधला सितारा आहे वैष्णव भोईर. 1 धाव पूर्ण केली, दुसरा धावेचा प्रयत्न चालू आहे आणि एकच धाव मात्र मिळाली आणि 1 धावसंख्येच्या मदतीने 14 धावा मात्र 10 फलकावर आहेत. आणि निलेश परदेशी विचार करतात की दर्पण कडनं जरी 2 षटकार आले तरी खऱ्या अर्थाने ह्या सामन्यामध्ये शेवटपर्यंत आम्ही राहू, पण येणं फार महत्वाचं. कोण कोण आहे? रोहित क्रिकेट मध्ये का उस्मान आहे, कृष्णा सातपुते कोणाचे सगळे ह्याच्यात आहे. विजय पावले पण येणार आहे. ओके ओके. आणि हे काय एम मध्य प्रदेश कांडवा पैसे हे वाचतो आता उद्याचं. तर जाऊया मैदानाकडे. वैष्णव भोईर गोलंदाजी मार्कवर आहे. हा निश्चितच चांगला चेंडू गोलंदाजाने मात्र अतिशय चांगला टप्पा मात्र खेळपट्टीवर आदळला. 1 निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. 15 अवघ्या धावा मात्र 10 फलकावर लागल्यात. वैष्णव भोईर जो तुम्ही पाहाल गोलंदाजी मार्कवर एक चांगला गोलंदाज, तेज तरार गोलंदाज आहे. 15 धावा मात्र 10 फलकावर. फुलर लेंथ यावेळेस 1 धाव मात्र मिळते. अक्षय सिंग मात्र चेंडूच्या खाली मात्र येतोय. 1 धावसंख्येच्या मदतीने 16 धावा मात्र 10 फलकावर लागल्यात. उद्याचे सामने तुम्ही पाहू शकाल. ठीक 9 वाजता पहिला सामना मात्र खेळवला जाईल. बोबा 11 वाडा पालघर मध्ये महाराष्ट्रामधील संघ आणि खडवा बॉईज MP. मोठा फटका मारला या फलंदाजानं आणि चेंडूपर्यंत गोलंदाज पोहोचत नाहीये. 1च धाव मात्र मिळते आणि 1 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 17. आपण ते दाखवूया दर्पण विरपणचे सगळे स्कोर कार्ड. तर दुसरा सामना उद्याच्या दिवशी मध्ये 10:15 मात्र होईल. सकाळी सनराइज विरोधात MP 11 MP मध्य प्रदेशचा संघ मात्र दाखल होणार आहे. तिसरा सामना मात्र होणार रोहित क्रिकेटर्स या संघावर सर्वांचं लक्ष असेल, कारण रोहित क्रिकेटर्स मध्ये महाराष्ट्रामधील आपण बघतो की सर्वात धावा काढणारा 25 अर्धशतक ज्याच्या नावावर मात्र राहिले होते तो कृष्णा सातपुते
मात्र तुम्ही पाहू शकणार रायगडचा टायगर उस्मान पटेल, विजय पावले एकाच म्हणजे रोहित ओमकार देसाई, मुंबईमधील सर्वात जास्त क्रिकेट खेळणारा आणि सर्वांचा आदर्श रोहित क्रिकेटर्स मध्ये पाहणारा, त्यांच्या विरोधात युनायटेड एससी अकॅडमी संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये दाखल होणार आहे. जाऊया मॅच कडे. त्यावेळेस फलंदाज दर्पण मात्र बाद होतोय आणि आपल्या संघासाठी 5 चेंडू मध्ये 2 धावसंख्येचे योगदान दिलं आपल्या संघ नायकाने. आणि रायगडकरांना भरपूर अपेक्षा होत्या दर्पणकडनं. 5 चेंडू आणि 2 धावसंख्येचे योगदान देत मात्र संघाच्या आपण बघतो की पवेलियन मध्ये परततोय संघ नायक आहे करत आणि स्पार्टन स्ट्रायकर रायगड संघाचा. जाऊया मॅच कडे जिथं आपण पाहिलं किती पाहिजे, किती ओव्हर चालू आहे? 5वी ना, 6वी ओव्हर चालू असेल ना सर? किती ओव्हर आहे? 5वी ओव्हर. संदीप पाटील, पप्पू पाटील या नावाने हा सोनारी संघाचा खेळाडू मात्र तुम्ही बघू शकाल गोलंदाजी मार्कवर आहे. एकच धाव मात्र मिळतोय. 18 धावा मात्र धाव फलकावर लागल्या. चांगलं क्रिकेट आहे. 2 रायगड संघ एकामेका विरोधात मात्र खेळतात. निलेश परदेशी यावेळेस मैदानात उतरलेत. एक अनुभवी खेळाडू, अनुभवी सितारा आणि प्रत्येक एका शब्दावर भारतातील सर्व खेळाडू ते एका शब्दावर संघामध्ये दाखल होतात. पण यावेळेस निर्धाव होतोय. संदीप पाटीलची गोलंदाजी मात्र चांगली चालू आहे कारण सोनारी संघामधून बिलॉंग करतो हा खेळाडू. रायगड मधला एक सितारा आहे आणि आपल्या संघासाठी आणि महाराष्ट्रासाठी रायगडसाठी चांगलं क्रिकेट खेळलंय संदीप पाटीलने. चांगला फटका निलेश परदेशीच्या बॅटिंग मधून क्षेत्ररक्षक तिथं उपस्थित आहे. विकेट मात्र मिळते गोलंदाजाला आणि बाद होतोय निलेश परदेशी. बाद होतोय. चांगलं सक्षम षटक मात्र डॉक्टर संदीप पाटील उर्फ पप्पू पाटील ज्याने आतापर्यंत आपण पाहू शकाल की 2 विकेट त्याच्या माध्यमातून आणि एकच धाव त्यांनी खर्च केली आहे. एवढं चांगलं षटक संदीप पाटीलच्या मार्फत. नवीन बॅट्समॅन राजा पंचमच्याकडे वळतात. 2 हात समांतर करून की खराब हा चेंडू आहे. वाईट मात्र येतोय. 19 धावा मात्र धावफलकावर लागल्यात. ह्यावेळेस प्रयत्न मात्र हरलाय बॅटिंग करणाऱ्या संघाने. प्रयत्न तुमचे करायला पाहिजेत. प्रयत्न जेव्हा तुम्ही करतात तेव्हा तुम्ही विजयाच्या दिशेने मात्र जातात. ह्यावेळेस चांगला चेंडू वळण घेतलं चेंडूनं. निर्धाव चेंडूची मात्र सांगता. 5 षटकाचा खेळ मात्र संपला. 19 धावा मात्र धावफलकावर लागल्यात. आतापर्यंत त्या बॅटिंग करणाऱ्या स्पार्टन स्ट्रायकर रायगड संघाच्या. किती पाहिजेत रे? 7 चेंडू. थँक्यू विजय. 7 चेंडू 62 धावसंख्येची गरज आहे ती विजयासाठी आता स्मार्टन स्ट्रायकर रायगड संघाला. जीवित मात्रे मॅन फॉर्म मुलेखंड काल मॅन ऑफ द सिरीज उत्कृष्ट फलंदाज. दोन्ही किताब एकत्र मिळवले होते मुलेखंडच्या या सिताराने. जीवित म्हात्रे या खेळाडूने 7 चेंडू 7 षटकार या खेळाडूच्या सुद्धा नावावर आहेत आणि चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकाल. एकच धाव मात्र मिळते सुद्धा आणि 1 धावसंख्येच्या मदतीने 20 धावा मात्र धावफलकावर लागल्यात. 61 धावसंख्येचं टार्गेट आहे. 5 चेंडू आणि 61 धावसंख्येची गरज आहे. दुसरा चेंडू मारणं एवढा अवधी होता. 2 तुम्ही पाहू शकता क्षेत्ररक्षण मध्ये 2 स्लिप लावलेत. बंटी असेल आणि अजून एक मला वाटतं संदीप पाटील 2 स्लिप आपण बघतो की लावले गेलेत. पहिल्यांदा आपण पाहिलं या मैदानावर 2 स्लिप लावलेत कारण आता सक्षम धावसंख्या पाहिजे. भरपूर धावसंख्या पाहिजे. 60 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू मात्र शिल्लक आहेत.
चांगला फटका लॉंगॉन मध्ये चेंडू जातोय. एकच धाव मात्र निश्चितच मिळणार. एक धावसंख्येची मैदानी 21 धावा मात्र धावफलकावर लागल्यात. गोलंदाज जीवित मात्रे 2 धावा मात्र आतापर्यंत दिल्यात. हा सामना मात्र निसटतोय तो स्पार्टन स्ट्रायकर रायगड संघाच्या हातातून. कारण मोठं टार्गेट होतं, मोठं ओझं होतं आणि ते ओझं घेऊन मात्र मैदानात उतरल्यानंतर महेशची पहिली विकेट मात्र मिळाली. नंतर कुठलाही आपण बघतो की संघर्ष झाला नाही. केतन मेहरने फक्त एकच चौकार मारला आणि आताही चेंडू मात्र जातोय तो डॉट चेंडू मात्र जातोय. तर हवे चेंडू आहे. चांगला फटका फलंदाजाच्या माध्यमातून आणि हा सामना खऱ्या अर्थाने खाडेकर 11 रायगड संघ मात्र विजयी होतोय आणि स्पार्टन स्ट्रायकर रायगड संघ या स्पर्धेतून मात्र बाहेर जातोय. या आठवणी मात्र त्यांच्या हृदयामध्ये अशाच असतील. पण मॅन ऑफ द मॅच मात्र जाते संदीप पाटील उर्फ पप्पू पाटील या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या खेळाडूला मात्र मॅन ऑफ द मॅच जाते. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 37 धावसंख्या आणि गोलंदाज सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा. सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा. SPL हाँ SPL. गोवा की शान सांगे की आन. गोवा की शान सांगे की आन. SPL हाँ SPL.